आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय मीडियावर होत असलेले खोट्या बातम्या आणि जुने व्हिडिओ पसरवण्याचे आरोप तसेच भारतीय लष्कराच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन। सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। या प्रकरणाची सत्यता, त्यामागील कारणे आणि परिणाम याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। अलीकडेच जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे भारताने पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी गटांना जबाबदार ठरवले आहे। या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि बातम्या व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारतीय मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्याचे आणि जुन्या व्हिडिओला नवीन संदर्भ देऊन प्रसारित करण्याचे आरोप होत आहेत। उदाहरणार्थ, एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा केला गेला की भारतीय सेना पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये हल्ला करत आहे, मात्र तपासणीत असे आढळले की हा व्हिडिओ 2019चा आहे आणि तो सध्याच्या घटनांशी संबंधित नाही। तसेच आणखी एका व्हिडिओत असा दावा केला गेला की भारतीय सेनेचे जनरल युद्धासाठी तयार नसल्याने ते बैठक सोडून गेले। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने हा दावा खोटा ठरवला आणि सांगितले की हा व्हिडिओ 25 मार्च 2025चा आहे, जो चुकीच्या संदर्भात व्हायरल केला गेला आहे। या खोट्या बातम्या आणि व्हिडिओ मागे अनेकदा प्रोपगंडा असतो। पाकिस्तानशी संबंधित काही सोशल मीडिया हँडल्स यात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे। इंडिया टुडेच्या ओसेंट टीमने हे नमूद केले की #इंडियन फॉल्स फ्लॅग आणि #मोदी एक्सपोज्ड यासारख्या हॅशटॅगसह 75% जास्त पोस्ट पाकिस्तानी अकाउंटकडून येत आहेत। याशिवाय AI जनरेटेड व्हिडिओद्वारे ही चुकीची माहिती पसरवली जात आहे, जसे की प्रधानमंत्री मोदींना पाकिस्तानी पोलिसांनी अटक केल्याचा बनावट व्हिडिओ। भारतीय लष्कराने युद्धकाळात किंवा तणावाच्या परिस्थितीत मीडियासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे। यामध्ये लष्कराची रणनीती, सैनिकांचे स्थान किंवा गोपनीय माहिती उघड न करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे। मात्र काही भारतीय माध्यमांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप होत आहेत। उदाहरणार्थ, पहलगाम हल्ल्यानंतर काही न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये लष्कराच्या कारवायांचे तपशील, जसे की ऑपरेशन सिंदूर मधील हवाई हल्ल्यांचे व्हिडिओ थेट प्रक्षेपित करण्यात आले। त्यामुळे शत्रूला संवेदनशील माहिती मिळण्याचा धोका निर्माण झाला। माय महानगर या वृत्तपत्राने असे नमूद केले की माध्यमांची ही आताताई वृत्ती लष्कराच्या गुप्त कारवायांना धोका पोहोचवू शकते आणि याला राष्ट्रविरोधी कृत्य मानले गेले पाहिजे। युरोप आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये युद्ध काळात मीडियावर कडक निर्बंध असतात। उदाहरणार्थ, अमेरिकेत पेंटागॉन प्रेस गाईडलाईन्स नुसार लष्करी माहिती कधी आणि कशी प्रसारित करावी याचे स्पष्ट नियम आहेत। भारतात मात्र अशा नियंत्रण यंत्रणेची कमतरता जाणवते। माध्यमांना फक्त ॲडव्हायझरी दिली जाते, पण त्याचे उल्लंघन झाल्यास ठोस कारवाई होत नाही। यामुळे वारंवार चुका होत असल्याचे दिसून येते। या खोट्या बातम्या आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन यामुळे जनतेत गैरसमज पसरतात, तणाव वाढतो आणि लष्कराच्या रणनीतींना धोका निर्माण होतो। याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे देशातील एकता आणि विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते। यावर उपाय म्हणून सरकारने आणि PIB ने खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत। सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट करणाऱ्या खात्यांद्वारे म्हणजेच अकाउंट्सवर कारवाई करण्यासाठी संसदीय समितीने माहिती मागवली आहे। याशिवाय जनतेनेही सतर्क राहणे गरजेचे आहे। कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी, तिला पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे, केवळ अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवणे आणि प्रोपगंडाला बळी न पडणे महत्त्वाचे आहे। भारत-पाकिस्तान तणावाच्या या काळात आपली जबाबदारी आहे की आपण खोट्या बातम्यांपासून सावध राहू आणि लष्कराच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करू। माध्यमांनीही जबाबदारीने वृत्तांकन करणे गरजेचे आहे, जेणेकरून देशाची एकता आणि सुरक्षेला बाधा येणार नाही। अशातच आपण सर्वजण सत्याला आधार घेऊ आणि आपल्या देशाच्या शक्तीला आणखीन मजबूत करू।